स्वागत करते तुमचे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी काहीतरी टेस्टी रेसिपी घेऊन आले आहे। तर ती आहे बटाटा फ्राय। फ्रेंच फ्राईज तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतात, पण ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली ना तर फ्रेंच फ्राईजला पण विसरून जाणार। चला तर स्टार्ट करूया। मी 4 बटाटे घेतलेले आहे, चांगले धुवून घेतलेले आहे। लाल तिखट, मिक्स हर्ब, ऑरेगानो, चिली फ्लेक्स, हा मैदा घेतलेला आहे। हे थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला बटाटे कापून घ्यायचे आहे, साल नाही काढायची आहे त्याची। तर पाणी उकळलेलं आहे आपलं, तर आपण बटाटे ना त्यात टाकूया आणि मिनिमम आपल्याला 70% बटाटे शिजून घ्यायचे या पाण्यामध्ये चांगले आणि मग काढून घ्यायचे। तर आपले बटाटे शिजत आहे, तर आपण बॅटर तयार करून घेऊया। सगळे मसाले ॲड करायचे आहे। तर पाणी ॲड करूया। थोडं घट्ट मिश्रण करायचं आपल्याला याचं बटाटे डीप करण्यासाठी। थोडं थोडं करून ॲड करा। तुम्ही फेटणीने पण हलवू शकता त्याला। तर बटाटे आपले शिजलेले आहे, आपण काढून घेऊया त्याला आणि व्यवस्थित फॅन खाली तुम्ही सोक करून घ्या किंवा कपड्यांनी पुसून घ्या त्याला। तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। तेल गरम झालं की आपण तर हे बटाटे चांगले मी सुक्या कपड्याने पुसून घेतलेले आहे। थोडं कॉर्नफ्लॉवर आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे आणि या मसाल्यामध्ये डीप करून तळायचे आहे, फ्राय करायचे आहे। कुरकुरीत लागणार म्हणून आता आपल्याला डीप करून हे तळायचे आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचे आहे। हे बघा, आता चांगला ब्राऊन कलर आलेला आहे। थोडं अजून राहू देऊ, मग काढून घेऊया आपण। हे बघा, ही रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। फ्राईज खाल्ल्यापेक्षा ही एकदा ट्राय करा। तुम्हाला आवडल्यास मला कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। हे बघा, बटाटे चांगले फ्राय झालेले आहे, खूप कुरकुरीत लागतात आणि फ्रेंच फ्रायपेक्षा हे चांगले लागतात। तर घरी बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं करून। तर हे बटाटा फ्राय आपण टमॅटो केचप बरोबर सर्व करू शकतो। चटणी वगैरे असेल तर त्याच्याबरोबर पण छान लागणार। लहान मुलांना टमॅटो केचप बरोबर जास्त आवडतात। रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा। तर तयार आहे आपले बटाटा फ्राय रेसिपी। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।